सोनम वांगचूक यांनी 26 दिवसांचं उपोषण मागे घेतलं. याबद्दल सगळ्यांनाच एक आनंद आहे. 26 दिवस त्यांनी उपोषण केलं. त्यांच्या उपोषणामुळे एक आंदोलन उभं राहिलं. देशातली युवा पिढी रस्त्यावर उतरली, इतर लोक रस्त्यावर उतरले, आजही आहेत ते. पण मध्यरात्री उपोषण सोडण्याची गरज नव्हती. हे सगळ्यांच्या समक्ष जंतर मंतर इथून त्याने हे उपोषण सुरू केलं होतं. तिथे येऊन त्याने उपोषण सोडलं असतं तर देश अधिक आनंदित झाला असता, हे माझं मत आहे. विशेषतः ज्या सरकारविरुद्ध आंदोलन आपण केलं त्या सरकारचे 2 मंत्री येतात आणि आपलं आंदोलन व आपलं उपोषण सोडतात. माझी अशी भूमिका आहे, मी असं म्हणतो, एक आंदोलक म्हणून हे आंदोलन यशस्वी व्हावं म्हणून या देशातल्या हुकुमशाही विरोधी लढे देणाऱ्या अनेक संघटना, संस्था आणि राजकीय पक्ष एकत्र आले. त्यांच्यापैकी तिथे कोणी एखादा प्रतिनिधी उपस्थित असायला हवा होता. किमान अभिजित दिपके असायला पाहिजे. किमान या देशाचे विरोधी पक्षनेते असायला पाहिजे. हे आंदोलन देशाचं होतं. सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या याच्याविषयी अजूनही संभ्रम आहे. जी मूळ मागणी होती ती मूळ मागणी निष्क्रिय आणि भ्रष्ट शिक्षण मंत्री या देशाचे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलन संपणार नाही, उपोषण संपणार नाही, ही आमच्या सगळ्यांची जिद्द होती. त्या मागणीचं काय झालं हे देशाला सांगावं लागेल. धर्मेंद्र प्रधान यांना का वाचवलं जात आहे आणि धर्मेंद्र प्रधान जर वाचवले जाणार असतील तर सोनम वांगचूक यांचं 26 दिवसाचं उपोषण काय कामाचं. आणि त्याच सोनम वांगचूक यांच्या त्या मागणीसाठी लाखो लोक देशभरात रस्त्यावर उतरले, जंतर मंतरपर्यंत पोहोचले. एक मुलगी शहीद झाली, एका मुलीचा मृत्यू झाला काल हिंसाचारात पोलिसांनी अमित शहांच्या पोलिसांनी त्यांच्या आदेशाने अत्याचार केले, डोके फोडली, हाडं तोडली. या सगळ्याचा विचार आता सोनम वांगचूक यांना करावा लागेल. जरी सोनम वांगचूक यांचं उपोषण संपलं असलं तरी मला असं वाटतं देशभरातलं आंदोलन जे शिक्षण पद्धती बदलण्यासाठी देशातल्या हुकुमशाहीशी टक्कर घेणारं एक आंदोलन जे उभं राहिलं आहे ते आंदोलन आता थांबणार नाही. मुंबईमध्येच आज एक महत्त्वाचं आंदोलन आहे. शिवतीर्थावर शिवाजी पार्कला आदित्य ठाकरे युवासेना प्रमुख यांनी आज आणि इतर सगळ्या संघटना, संस्था मिळून राष्ट्रगान आंदोलन आहे. त्यानंतर रविवारी माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांनी आयोजित केलेला एक विराट मोर्चा आहे. मुंबईत ठिकठिकाणी, महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत. बिहारला होत आहेत, गुजरातला होत आहेत, देशातल्या प्रत्येक राज्यात होत आहेत. त्याच्यामुळे वांगचूक यांचा उपोषण सोडल्यामुळे आंदोलनं थांबतील या भ्रमात जर सरकार असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. याच्यामध्ये विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन सरकारनं ही पावलं उचलायला पाहिजे होती. सरकार म्हणतात किंवा आमच्या राज्याचे विद्वान मुख्यमंत्री म्हणतात आम्ही चर्चेला घाबरतो. आम्ही चर्चेला कशाला घाबरतो? चर्चा तुम्हाला हवी आहे. चर्चा तुम्हाला आम्ही
इतर वेळी जेव्हा चर्चा मागितल्यात पुलवामापासून पेलगावपर्यंत, तेव्हा तुम्ही चर्चा दिल्या नाहीत. दिल्या का चर्चा तुम्ही? शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंदर्भात तुम्ही चर्चा कधी देत नाहीत लोकसभेत. या विषयावर सुद्धा आम्ही पहिल्या दिवशी चर्चा मागत होतो, तुम्ही त्यातून पळ काढला. आता सरकारचे लोक जे आहेत ते आंदोलन संपवण्यासाठी पराकाष्ठा करत होते, या आंदोलनाला बदनाम करत होते. यात पाकिस्तानचं फंडिंग आहे, यात चीनचं फंडिंग आहे, अमुक आहे. हे भारतीय जनता पक्षाचे लोक सोनम वांगचुक यांना चीनचे एजंट म्हणून जाहीरपणे त्यांची बदनामी करत होते. जेव्हा हे आंदोलन हाताच्या बाहेर जात आहे आणि अमित शहांच्या पोलिसांचे दंडुके आणि बंदुकासुद्धा काम करणार नाहीत, हे जेव्हा त्यांना समजलं, तेव्हा त्यांनी हे आंदोलन सोडवण्यासाठी JP नड्डा, जितेंद्र सिंग यांना तिथे पाठवलं. पण ठीक आहे, आमचं सर्व गोष्टींवर बारीक लक्ष आहे. हे नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे. सोनम वांगचुक यांनी उपोषण जर सोडायचं होतं तर एका अत्यंत जखमी झालेल्या पोलिसांच्या लाठी हल्ल्यात त्या मुलीकडून, त्या कार्यकर्त्याकडून त्यांनी ते उपोषण सोडायला पाहिजे. त्यांनी उपोषण सोडायचं का नाही हा निर्णय सरकार घेऊ शकत नाही. हा निर्णय लाखो आंदोलकांपैकी कोणीतरी एकानं घ्यायला पाहिजे होता, असं एकंदरीत जनभावना मला दिसते. खूप लोक होते ज्यांच्या हातून उपोषण सोडता आलं असतं. अनेक मुलींनी, अनेक तरुणांनी तिथं आपलं रक्त सांडलं आहे, डोके फोडून घेतलेले आहेत. ठीक आहे, JP नड्डा आणि जितेंद्र सिंग यांच्यासाठी नाही, ती सोनम वांगचुक यांच्यासाठी आणि या राजकीय व्यवस्थेविरुद्ध त्यांचा हा हल्लाबोल होता. आणि शेकडो विद्यार्थी जे जखमी झाले, अनेक मुलींनी स्वतःला तिथे बलिदानाच्या उद्देशानं समर्पित केलं, त्यापैकी एकानं नेहा बोराच्या हातून उपोषण सोडता आलं असतं. तिने तुमच्याबरोबर 22 दिवस उपोषण केलं. कारण ज्या मुलींच्या छातीवर पोलिसांनी लाठ्या मारल्या, मुली म्हणतो मी, लाठ्या मारल्या, त्यांच्या वस्त्रांना हात घातला, अशा अनेक मुलींनी त्याग केला. त्यांच्यापैकी एकाला घेऊन हे उपोषण सोडता आलं असतं. पण सरकारला उपोषण सोडवून घेण्याचं श्रेय घ्यायचं होतं. अमित शहा भयभीत होते, नरेंद्र मोदी भयभीत आहेत. एरवी नरेंद्र मोदींना देशाला संबोधित करण्याची वेळ 8 असते. काल रात्री 12 वाजता मोदी समाज माध्यमावरती आले, म्हणजे 8 पासून 12 वाजेपर्यंत ते भयभीत अवस्थेत होते.